Hello friends, welcome to my YouTube channel Only Chemistry. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलं होतं की पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक. कशामध्ये पाहिलं आपण? सिंपल क्यूबिक मध्ये पाहिलं. आणि यामध्ये काय पाहणार आहे आपण? पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस. बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे बॉडी सेंटरचं स्ट्रक्चर आधी ड्रॉ केलेलं आहे आपण. आता बॉडी सेंटर मध्ये कसं असतं की याच्या 8 कॉर्नरला बरोबर 8 या ठिकाणी ऍटम्स असतील किंवा पार्टिकल्स असतील. याच्या सेंटरला काय असतो? एक ऍटम्स किंवा एक पार्टिकल त्या ठिकाणी असणार आहे. आता पहा कसं स्ट्रक्चर दाखवलं. हा जो काय दाखवला आपण, हा लार्ज दाखवलेला आहे, इथं एक लार्ज दाखवलेला आहे. आपण ते आपल्या सोयीसाठी दाखवलेलं. याची रेडियस आहे r, याची रेडियस r, याच्या सेंटर पासून इथपर्यंत r रेडियस येईल. याची r या ठिकाणी दाखवला a, त्याच्यानंतर इथे c दाखवला, f आहे, d आहे आणि e आहे. आता याची काय शोधायची आपल्याला? तर पॅकिंग इफिशियन्सी शोधायची. ज्यावेळेस आपण पॅकिंग इफिशियन्सी शोधत असतो, पॅकिंग इफिशियन्सी शोधताना आपण ती 4 स्टेपनं पहिल्याची आपण शोधलेलं आहे. तर याची सुद्धा काय करूया आपण? 4 स्टेप मध्ये काय करू? पॅकिंग इफिशियन्सी शोधू. तर त्यातली पहिली स्टेप आहे आपली रेडियस ऑफ अ स्फिअर. सुरुवातीला काय शोधतो आपण? त्याची रेडियस शोधतो. एका स्फिअरची रेडियस किती असेल ते आपल्याला शोधायची. तर काय करूया आपण? हे जे आपण शोधणार आहोत, तर याला आपल्याला पायथागोरसचं जे काय थेरम असेल, पायथागोरसचं थेरम असेल, जे की तुम्ही स्टडी केलेलं असेल. कसं म्हणतो आपण त्याला? जर तो राईट अँगल असेल तर राईट अँगल मध्ये काय असतं? त्याचा जो काही कर्ण असेल, त्या कर्णाचा वर्ग बरोबर शेजारच्या ज्या 2 बाजू असतील त्याचा काय असतो? वर्ग असेल. तर मग काय करूया आपण? हे थेरम आपण याला अप्लाय करूया. थेरम अप्लाय करूया फॉर अ ट्रायंगल FED. आता ट्रायंगल कुठे आहे आपला? हा FED. हा ट्रायंगल झाला FED. द बॉन्ड अँगल FED इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे कोणता अँगल दाखवला आपण? हा जो अँगल आहे हा कसा आहे आपला? हा 90 डिग्रीचा आहे. का? तर हे सगळं कसं आपल्या क्यूबिक शेल मध्ये आहे. मग हा जर 90 डिग्री असेल तर काय असेल? देन अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, पायथागोरसचा थेरम ह्याला अप्लाय केला की काय होईल? हा जो कर्ण असेल, कोणता कर्ण आहे? FD स्क्वेअर. कर्णाचा वर्ग आहे FD स्क्वेअर इक्वल टू EF, इकडची बाजू असेल याचा स्क्वेअर EF स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. EF स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. आता ही EF आहे. EF आहे काय? ही एज आहे, एज लेंथ आहे बरोबर त्याची. ED सुद्धा काय आहे? त्याची एज आहे. म्हणजे EF स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. आणि काय म्हणूया आपण? EF इक्वल टू ED इक्वल टू A. त्याची काय आहे? ही एज लेंथ आहे. मग पहा काय होईल आपल्याला? FD स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर. A त्याची एज लेंथ, त्याचा स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. किती येईल आपल्याला? 2A स्क्वेअर. काय मिळालं आपल्याला? 2A स्क्वेअर. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. काय मिळालं आपल्याला? FD स्क्वेअर इक्वल टू 2A स्क्वेअर. बरोबर. चला पुढे जाऊ. नाउ फॉर ट्रायंगल AFD. आता ट्रायंगल बदलायचं आहे आपल्याला. कोणता घ्यायचा? AFD. AFD. आता अँगल पकडला आपण, F पकडला, AFD बरोबर. बॉन्ड अँगल ADF. आता याच्यामध्ये अँगल कोणता आहे? DF आहे, ADF आहे. आता D अँगल कितीचा आहे? हा 90 डिग्रीचा आहे. देन अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, याला सुद्धा काय करायचं? पायथागोरसचं थेरम आपल्याला अप्लाय करायचं. काय होईल पायथागोरस थेरम अप्लाय केल्यानंतर? AF स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, AF स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर. AD स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. आता AD काय आहे? त्याची ही एज लेंथ आहे. AD इक्वल टू A इक्वल टू काय आहे? त्याची ती एज लेंथ आहे. इट इज द एज लेंथ आहे. मग कसं येईल आपल्याला? इक्वल टू A स्क्वेअर याचा स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर. 2A स्क्वेअर. का? तर FD ची काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला? इकडं 2A स्क्वेअर मिळाली. कशामध्ये? इक्वेशन 1 मध्ये. मग ते घेतलं AF स्क्वेअर
इक्वल टू हे ए स्क्वेअर प्लस हे 2a स्क्वेअर काय येईल आपल्याला 3a स्क्वेअर काय मिळालं 3a स्क्वेअर और याचं आपण काय केलं स्क्वेअर काढला तर काय येईल हे रूट मध्ये जाईल रूट 3a काय मिळालं आपलं हे रूट 3a याला म्हणूया नंबर 2 त्याला किती दिला नंबर आपण 2 नंबर दिला बट आता काय सांगितलंय फ्रॉम फिगर आता आपण या फिगर मध्ये जर पाहिलं तर हे पहा हे AF आहे AF तर याचं काय आहे हे डिस्टन्स r आहे हे r आहे हे r आणि हे r म्हणजे हे जे टोटल डिस्टन्स आहे ते किती आहे 4r आहे किती आहे 4r फ्रॉम फिगर AF इक्वल टू 4r AF किती मिळालं आपल्याला 4r या ठिकाणी मिळालेलं आहे आता पहा इथे किती मिळाली AF ची व्हॅल्यू रूट 3a मिळाली आणि इथे किती मिळाली 4r मिळाली मग असं म्हणूया आपण फ्रॉम सेकंड अँड थर्ड हे जे काही इक्वेशन आहे सेकंड अँड थर्ड हे दोन कंबाईन करायचे काय मिळेल 4r इक्वल टू रूट 3a 4r इक्वल टू रूट 3a therefore 4r इक्वल टू रूट 3a then r is equal to मग यातून r ची व्हॅल्यू काढायची काय येईल r ची व्हॅल्यू रूट 3a अपॉन 4 रूट 3a अपॉन 4 हे काय मिळालं आपल्याला रेडियस मिळाले काय मिळालं आपल्याला रेडियस मग या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे पाय रेडियस बाजूला काय मिळालं रेडियस आपल्याला r इक्वल टू रूट 3 अपॉन 4 इंटू a अशा प्रकारे काय झाले आपली स्टेप फर्स्ट या ठिकाणी कंप्लीट झाले आता स्टेप सेकंड असेल तर सेकंड स्टेप मध्ये आपण काय शोधतो पहा सेकंड स्टेप मध्ये आपण शोधला असतो व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर आता स्फियरचं आपल्याला काय शोधायचं आहे व्हॉल्यूम शोधायचं तर आपण पुसून घेऊया पहा हे झाली स्टेप फर्स्ट आता स्टेप सेकंड शोधायची आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर स्टेप सेकंड म्हणूया आपण याला स्टेप सेकंड व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर एका स्फियरचं व्हॉल्यूम किती असेल तर काय काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ स्फियर इक्वल टू 4/3 पाय r क्यूब बरोबर 4/3 पाय r क्यूब मग काय करूया आपण याच्यामध्ये टाकून घेऊया व्हॅल्यू 4/3 पाय r ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली आहे काय मिळाली r ची व्हॅल्यू आपल्याला रूट 3 अपॉन 4 काय मिळालं याचा क्यूब आला बरोबर आता हे काय करायचं आपल्याला सॉल्व करून घ्यावं लागेल कसं या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहे तर पहा काय दिलेलं आहे आपल्याला 4/3 पाय क्यूब रूट ऑफ 3 अपॉन 4 त्याचं काय दिलेलं आहे क्यूब दिलेलं आहे आपल्याला मग पहा या ठिकाणी काय करूया आपण हे सॉल्व करूया पहा 4/3 पाय काय येईल 3 इंटू रूट 3 अपॉन 64 येईल बरोबर 4 ला हे 3 ला 3 जातील हे किती येईल 16 येईल म्हणजेच काय राहील आपल्याकडे शिल्लक तर रूट 3 पाय अपॉन 16 काय राहिलं शिल्लक आपल्याकडं रूट 3 अपॉन पाय इथे काय राहिलं आपला याचं काय आहे ए आहे ना इथे ए आहे ए चा सुद्धा काय आहे आपल्याकडं क्यूब आहे ए चा सुद्धा काय आहे क्यूब आहे मग हा सुद्धा पुढे येईल इकडं ए क्यूब आणि ते सुद्धा काय येईल हा ए क्यूब येईल रूट 3 पाय ए क्यूब अपॉन 16 रूट 3 पाय ए क्यूब अपॉन 16 आता कुठपर्यंत आलतो आपण तर याला किती नंबर दिला तर सुरुवातीला आपण इकडे 3 दिलता याला देऊया नंबर 4 बरोबर याला देऊया नंबर 4 नंबर दिला आता काय मिळालं आपल्याला हे व्हॉल्यूम ऑफ स्फियर मिळालं आता एका स्फियर आहे का याच्यामध्ये फक्त नाही तर किती स्फियर आहे आपल्याकडं 2 स्फियर आहे मग काय करूया आपण तिसऱ्या स्टेप कडे जाऊया पहा स्टेप थर्ड total volume of
cell किंवा total volume of a sphere, total volume of a sphere घेऊया. बरोबर. आता आपल्याकडे कोणती सेल आहे तर बीसीसी सेल आहे. मग याच्यामध्ये नंबर ऑफ स्पियर शोधू आपण. नंबर ऑफ स्पियर किती स्पियर आहे आपल्याकडं तर पहा 1/8 कॉर्नर एक भाग आपल्याकडे जातो 8 आहे प्लस त्याच्या सेंटरला एक असणार आहे म्हणजे किती आलं हे 1 प्लस 1 किती येईल हे 2 येईल. 1 प्लस 1 किती 2 या ठिकाणी येईल. म्हणजे ही व्हॅल्यूला काय करायचं आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग कसं या ठिकाणी करणार आपण पहा. या ठिकाणी 2 into √3 pi a cube upon 16 याला हे काय होईल 8 होईल आणि आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळेल ती मिळेल √3 pi a cube upon 8 हे काय मिळेल आपल्याला टोटल व्हॉल्यूम मिळेल. या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू घेऊया पहा. टोटल व्हॉल्यूम किती मिळालं आपल्याला हे √3 pi a cube upon 8 किती मिळालं आपल्याला अपॉन 8 या ठिकाणी मिळालं. ही झाली स्टेप 3. आता शेवटची स्टेप आपली काय शोधायची आपल्याला. शेवटच्या स्टेप मध्ये पॅकिंग इफिशियन्सी. कशी शोधतो आपण पॅकिंग इफिशियन्सी तर त्याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. 4 स्टेप पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू टोटल वॉल्यूम of a sphere upon total volume of unit cell आणि याला मल्टिप्लाय बाय 100. आपल्याला फ्रॅक्शन मध्ये पाहिजे असेल तर आपण 100 घेत नाही पण पर्सेंटेज जर घ्यायचं असेल आपल्याला तर काय करतो आपण त्याला 100 न मल्टिप्लाय करतो. आता काय आहे आपल्याकडे टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय आला आपल्याकडे √3 into pi a cube upon 8 आणि याला डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय येणार आहे a क्यूब येणार आहे. काय आलं टोटल व्हॉल्यूम त्याचं a क्यूब येईल. आता a क्यूब ला a क्यूब काय झाले कॅन्सल झाले. a क्यूब ला a क्यूब कॅन्सल झाले इंटू 100 आहे. काय राहिलं आपल्याकडे √3 राहिलं पहा. √3 into pi upon 8 इंटू काय राहिलं आपल्याकडे 100 राहिलं. आता याची व्हॅल्यू पाहूया. √3 ची काय व्हॅल्यू आहे आपल्याकडे. √3 ची व्हॅल्यू आहे 1.732. किती आहे 1.732. पाय ची व्हॅल्यू आहे 3.14 डिवाइडेड बाय 8 इंटू 100. हे सगळं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पहा किती येतंय सगळं कॅल्क्युलेशन ते 68% येतंय. किती येतंय 68%. ही झाली त्याची पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे हा जो काय आपला युनिट सेल असेल याच्यामध्ये किती पर्सेंट तो भरलेला आहे तर 68% काय केलं त्याचं व्हॉल्यूम फक्त ऑक्युपाय केलेलं आहे आणि राहिलेलं जे काय असेल ते काय असेल आपलं एम्प्टी स्पेस. मग त्या ठिकाणी म्हणूया about 68% of space is occupied by sphere and 32% space is empty. किती असेल 32% स्पेस काय असेल आपला एम्प्टी. अशा प्रकारे आपण हे बॉडी सेंटरचं काय करू शकतो पॅकिंग इफिशियन्सी असेल ती पॅकिंग इफिशियन्सी आपण शोधू शकतो. चला पुढचा पॉइंट घेऊया आपण मग परत.
हा, याच्या आधी आपण काय पाहिलेलं, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर पाहिलं. बॉडी सेंटर मध्ये पाहिलं. याच्या अगदी सुरुवातीला आपण ते सिंपल क्युबिक सेलचं पाहिलं. आता आपण पाहणार आहे फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. फेस सेंटर मध्ये आपण ते पाहणार आहे, किंवा त्याला दुसरं आपण म्हणू शकतो क्युबिक क्लोज पॅकिंग. क्युबिक क्लोज पॅकिंग किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग युनिट सेल. तर मग याच्यामध्ये आपण पहा, या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे हे एफसीसी सेल दाखवलेली आहे. कसं दाखवतो एफसीसी मध्ये, तर पहा या युनिट सेलच्या हे जे काही कॉर्नर असतील त्या 8 कॉर्नरला काय असतं, प्रत्येक ठिकाणी एक ऍटम त्या ठिकाणी असणार आहे. इन ऍडिशन टू दॅट देयर इज अ वन ऍटम ऍट ईच फेज. त्या ईच फेजला काय असणार आहे, एक ऍटम असणार आहे. मग या फेजचा ऍटम दाखवला म्हणजे असं म्हणूया आपण एबीसीडी काय आहे आपला, हा एक फेज आहे आणि या फेजच्या सेंटरला काय आहे, एक ऍटम्स किंवा एक पार्टिकल त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग आता या कॉर्नरचा एक ऍटम घेऊया आपण, हा आहे ए. आपण मोठ्या स्फिअर दाखवलाय, इथे एक दाखवलाय सी, मोठ्या स्फिअर. आणि ते काय होतात, टच होतात, ते एकमेकाला टच होतात. अशा प्रकारे हे आपलं फिगर असेल. तर आपण 4 स्टेप काय करतो, त्याची इफिशियन्सी फाइंड आउट करतो. तर त्यातली पहिली स्टेप आहे रेडियस ऑफ अ स्फिअर. रेडियस ऑफ अ स्फिअर आपण आधी सुरुवातीला काय करतो, त्या स्फिअरची काय करतो, रेडियस शोधतो. मग पहा काय म्हणाला, assume that ABCD is a one phase and that touches the corner particles. म्हणजे हा ABCD असेल, ABCD हा काय आहे, एक फेज आहे असं कन्सिडर करा. आणि याचे जे काय पार्टिकल्स असतील, याचा जो काय पार्टिकल्स असतील तो काय करतो, याच्या बाजूचे जे काय आहेत ना पार्टिकल, त्याला काय करतो, तो टच करतो, त्याला तो टच करतो. द ट्रायंगल ABC. आता कोणता ट्रायंगल घेतला आपण, हा ABC. अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. किती आहे तो, 90 डिग्री आहे, राईट अँगल आहे. देन AC स्क्वेअर, पायथागोरस थेरम नुसार AC स्क्वेअर इक्वल टू काय, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कशानुसार म्हणूया आपण, देन अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय आला आपल्याला, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि AB आणि BC काय, त्याच्या एज लेंथ आहे. एज लेंथ दाखवतो आपण A न दाखवतो. Then AC square equal to A square plus A square. दोघांचा स्क्वेअर आहे. Therefore AC square equal to 2A square. दोघांची बेरीज झाली. Therefore AC is equal स्क्वेअर काढून घेतलं तर याला काय येईल, रूट मध्ये येईल. म्हणजे AC equal to रूट 2A आणि याला दिला आपण नंबर 1 दिलेला आहे. आता फिगर कडे जाऊया परत आपण. फ्रॉम फिगर AC इक्वल टू 4 आहे. जसे की आपण BCC मध्ये पाहिलं पहा, हे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत रेडियस R असेल. याची रेडियस R, इकडची रेडियस R, इकडची रेडियस R. म्हणजे AC इक्वल टू काय येईल मग, AC इक्वल टू R प्लस R प्लस R प्लस R. म्हणजे AC काय आला आपला आता हे 4R. फ्रॉम फिगर AC इक्वल टू 4R, त्याला दिला नंबर 2. देन फ्रॉम 1 and 2 वी गेट 1 आणि 2. 4R इक्वल टू रूट 2A. रूट 2A. Therefore R इक्वल टू रूट 2A अपॉन 4. रूट 2A अपॉन 4 याला दिला नंबर 3. आणि इथे काय मिळालं आपल्याला, याची रेडियस मिळाली, स्फिअरची रेडियस मिळाली. किती मिळाली रेडियस आपल्याला, R इक्वल टू रूट 2A अपॉन 4. त्याला मिळाले आपल्याला रेडियस. आता दुसरी स्टेप असते आपल्याकडे काय, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. त्या स्फिअरचं किती व्हॉल्यूम आहे ते आपल्याला शोधायचं असतं. तर आपला जो काही स्फिअर असेल त्याचं व्हॉल्यूम किती आहे, 4/3 पाय क्यूब. 4/3 पाय क्यूब. बट R इक्वल टू काय, R ची व्हॅल्यू रूट 2A अपॉन 4 आहे. रूट 2A अपॉन 4. बट R इक्वल टू रूट 2A अपॉन 4. देन मग ही व्हॅल्यू या ठिकाणी भरू आपण.
4/3 पाय √2a/4 आणि त्याचा काय आहे क्यूब आहे. मग आता काय करूया आपण हे सॉल्व करूया. 4/3 पाय आय असं घेतलं. √2 चा क्यूब किती 2 × √2 1 चा क्यूब a क्यूब 4 चा क्यूब किती 64. मग पहा पुढे काय होईल आता 4 आहे 1 किती आलं हे 16 येईल 16 2 8 काय काय राहिलं आपल्याकडे आता पाय राहिला. त्याच्यानंतर √2 आहे नंतर a क्यूब आहे बरोबर एवढं वरती राहिलं आणि खाली काय राहील 3 × 8 किती 24. हे काय झालं याचं व्हॉल्यूम आलं स्फिअरचं व्हॉल्यूम या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. मग ते आपण इकडे घेऊया पहा. काय मिळालं आपल्याला स्फिअरचं व्हॉल्यूम मिळालेलं आहे. मग या ठिकाणी म्हणूया व्हॉल्यूम ऑफ स्फिअर किती मिळालं स्फिअरचं व्हॉल्यूम तर पाय √2 a³/24. याला किती नंबर देऊया याला देऊया नंबर 4 बरोबर. इथपर्यंत आपल्याला मिळालं. आता पुढे स्टेप थर्ड स्टेप मध्ये काय शोधतो आपण टोटल व्हॉल्यूम शोधतो. पहा पुढे शोधूया आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स किंवा स्फिअर म्हणूया त्याला. मग ते कसं शोधणार आपण तर पहा इन FCC face center cubic cell the number of atom याला तुम्ही स्फिअर पण म्हणू शकता. स्फिअर किंवा पार्टिकल्स इज किती आहे त्याच्यामध्ये स्फिअर ऍटम किंवा पार्टिकल त्याच्यामध्ये तर पहा किती कॉर्नर आहेत 8 कॉर्नर आहे. 8 कॉर्नरचे किती कॉन्ट्रीब्यूट झाले 1 8 प्लस किती फेज आहे 6 फेज. 6 फेज किती कंबाईन झाले 1/2. मग किती येईल हे 1 + 3 = 4. किती येतील ते 4 या ठिकाणी येणार असतील. म्हणजेच आता एकाचं व्हॉल्यूम किती आहे आपल्याकडं एवढा आहे. तर पहा आपण घेऊया टोटल व्हॉल्यूम इक्वल टू किती येतील मग पार्टिकल आपल्याकडे आहे 4 इंटू किती आहे आपलं व्हॉल्यूम पाय √2 a³/24 किती आहे 24 16 म्हणजे राहिले किती ते पाय √2 a³/6. हे काय झालं याचं टोटल व्हॉल्यूम आलं. याला देऊया नंबर 5 बरोबर. हे काय झालं त्याचं व्हॉल्यूम आलं. आणि आता शेवटची स्टेप आपली आपण काय शोधतो त्याची पॅकिंग इफिशियन्सी शोधत असतो. काय शोधतो आपण त्याची पॅकिंग इफिशियन्सी. मग कसं शोधणार आपण पॅकिंग इफिशियन्सी आता तर पहा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम occupied by particles divided by total volume of unit cell. त्या युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम किती असेल हे मिळालं फ्रॅक्शन मध्ये. आणि याला मल्टिप्लाय 100 केले कशाला मिळेल आपल्याला ते पर्सेंटेज मध्ये मिळेल. मग टोटल व्हॉल्यूम किती आहे आपल्याकडे आता तर पाय √2 a³/6. याला किती आहे टोटल a³ असेल. टोटल याचा a³ काय जातील कॅन्सल होतील इंटू 100. मग पायची व्हॅल्यू किती आहे 3.114
3.42 घेतो आपण. त्याच्यानंतर √2 ची व्हॅल्यू, आता √2 ची जी काय व्हॅल्यू आहे ती आहे 1.414 इंटू किती येईल आपल्याला, इंटू 100, आणि याला काय आहे शेवटी डिवाइडेड बाय 6 या ठिकाणी येणार आहे. मग ही जर व्हॅल्यू शोधली आपण तर ती किती असते, 74%. किती आहे, 74%. म्हणजे याची जी काय पॅकिंग एफिशियन्सी असणार आहे ती किती आली, 74%. म्हणजे हे जे काय क्यूबिक स्ट्रक्चर आहे यातलं किती स्पेस भरलेला आहे, नियर अबाउट 74% स्पेस इज ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल. त्या पार्टिकलने तो किती स्पेस अक्वायर केलेला असेल, 74% स्पेस ऑक्युपाय केलेला आहे. मग रिकामा स्पेस किती आहे आपल्याकडं, and 26% space is M. किती आहे तो, 26% स्पेस काय झाला आपला, एम्प्टी स्पेस आहे. आपण तीनचे काय पाहिल्या, पॅकिंग इफिशियन्सी पाहिला, सिंपल क्यूबिक सेलची पाहिली, ती नियर अबाउट 52.36 पर्यंत येते. त्याच्यानंतर आपण पाहिलं बॉडी सेंटरचं ती आहे 68%, आणि एफसीची जर पाहिलं तर ती आहे 74 आहे. मग याच्यापैकी मोर इफिशियंट पॅकिंग कोणतं असेल आपलं, तर ते आहे फेस सेंटर्ड क्यूबिक सेलचं जे काही पॅकिंग असेल ते कसं आहे, मोर इफिशियंट असेल. आणि त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस किती आहे, फक्त 26% इज द एम्प्टी स्पेस. अशा प्रकारे आपण हे तीनचा या ठिकाणी पाहिलेलं आहे. बाकी नेक्स्ट ठिकाणी. थँक्यू.